तर पोरी, आता आपल्या सगळ्यांच्याच घरी बाप्पा येणार आहेत ना, त्यासाठी मोदक कसं करायचे हे मी तुला आज दाखवणार आहे। मोदक करण्यासाठी नारळ घेतले, एक नारळ सगळं फोडून घेतले, स्वच्छ धुवून घेतले। आता याला आपण बारीक करून घेऊया आणि मग मिक्सर मधनं काढून घेऊया, मग दाखवते तुला। तर पोरी, आता नारळ बारीक करून मिक्सर मधनं काढून घेतले। तर मोदक करण्यासाठी आपल्याला उकडीचे मोदक करणार आहे मी, त्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करणार आहे। तर हे बारीक करून घेतले। तर आता आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे, तर पोरी त्याच्यासाठी लागणार आहे ड्रायफ्रूट घेतले मी त्यात टाकण्यासाठी मोदक मध्ये। थोडेसे मनुक्या, थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि अर्धी वाटी गूळ, हे सगळं आपल्याला मोदक मध्ये लागणार आहे। तर हे सगळं मी आता बारीक करून घेणार आहे, काजू, बदाम, मनुक्या। तर पोरी, गॅस चालू करून घ्यायचे, त्याच्यावर कढई ठेवायचे। मोदक करण्यासाठी आपल्याला आधी सर्वात आधी खोबरं आहे ना ते भाजून घ्यायचे याच्यात बारीक गॅसवर। वाटलेलं सगळं कढईमध्ये टाकून द्यायचे। तर पोरी, असं मस्त बारीक गॅसवर भाजून घ्यायचे खोबरं आपल्याला, एकदम थोडा लालसर होईना, लय काळा भूक करायचं नाही। मस्त असं झटपटीत 5 मिनिटात मोदक कसं तयार करा हे बघ आता। तर पोरी, हे बघ मस्त तेल सुटलंय, खोबऱ्याला आपलं भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गुळ ऍड करायचे, कापून ठेवलेला गुळ, आणि याला पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। जोपर्यंत मिक्स करायचं तोपर्यंत गुळ दिसलं नाही पाहिजे। याच्यामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं खोबरा, एकदम सॉफ्ट आहे। हे बघ पोरी, मस्त असं सारण आपलं तयार झालेलं आहे। मस्त गुळ बिळ सगळं मस्त असं भाजून एकदम मस्त चिकट, एकदम मस्त, एकदम अजिबात त्यात पाणी बिणी काहीच टाकायचं नाही। आपण त्याच्यामध्ये थोडासा तूप टाकूया आणि असं सर्व मिक्स करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये आपण हे कापलेले मनुक्या, थोडेसे बदाम, थोडेसे काजू आणि इलायची पावडर हे सगळं याच्यात टाकून द्यायचे। मस्त असं मिक्स करून घ्यायचे सर्व, एकदम सोपं सारण बनवायचे मोदकचं, काही अवघड नाहीये, झटपट 5 मिनिटात होते। आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। मोदक करण्यासाठी इथं मी एवढं असं पीठ मळून घेतलेलं आहे। मी मोदक कसं करायचं हे दाखवते तुला। तर पोरी, आता आपल्याला पीठ घ्यायचंय मोदक करण्यासाठी, असं एवढा एवढा हुंडा घ्यायचाय छोटासा, आणि त्याला असं चांगलं मळून घ्यायचंय। थोडं चिकट वाटत असतं हातावर तर थोडासा असं सुक्का पीठ घ्यायचंय दोन्हीकडून, आणि असं मळून घ्यायचे छानपैकी। मळून झालं की याला आपण आता लाटून घ्यायचे, बारीक पाळी अशी लाटून घ्यायची, हे बघ अशी छोटीशी पाळी लाटून घ्यायची। लय मोठी नाही लाटायची, अशी छोटीच लाटायची, आणि अशा आपल्या हातावर ठेवायचे। आणि ह्याच्यामध्ये हा सारण 1 चम्मच आपण भरून घेऊया असं, आणि ह्याला अशा आपण आता 7 ते 8 पाकळी बनवून घेऊया। अशा पाकळी बनवायची आपल्याला, सोपं आहे। 2 बोटाच्या मध्ये असं धरायचं आणि दाबायचं। हे बघ, या प्रकारे असे पाकळी बनवून घ्यायचे, आणि ह्याला आपल्याला असा मधलं असं दाबून घ्यायचं आणि हे सगळं आता जोडून घ्यायचे। असं हळूहळू पाकळी सर्व असं जमा करायचे, आणि असं गोल गोल करून घ्यायचे। हे बघ, ह्या प्रकारे पाकळी आली पाहिजे मोदकला, असं झालं पाहिजे। आपलं मोदक तयार झाले। आता या प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया। तर पोरी, या प्रकारे सर्व मोदक बनवून घेतलेले आहे। तर असेच पातळ पाळे लाटायचे आपल्याला, आणि त्याच्यातच भरून घ्यायचे, आणि सगळं अशी पाकळी सोबत बनवून घ्यायचे। एवढे माझे सर्व मोदक बनवून झालेले आहे। आता आपण ह्याच्यासाठी उकडायला इकडं। तर पोरी, आता मी पाणी उकळून घेतलंय, त्याच्यावर चाळण ठेवलंय। चाळणला मस्तपैकी असं तूप किंवा तेल लावून घ्यायचंय, आणि त्याच्यावर आपल्याला 1 मोदक सारे ठेवून घ्यायचे अशा या प्रकारे।
तुझ्याकडे इडलीचं भांडं असेल तर इडलीच्या भांड्यात पण ठेवू शकते तू मोदक उकडायला. आणि आपल्याला हे मोदक 15 मिनिटं उकडून घ्यायचे बारीक गॅसवर. जे सारे मोदक ठेवून घ्यायचे. याच्यावर आपल्याला ताट ठेवायचे जेणेकरून वाफ बाहेर निघावं नाही म्हणून. अशी ताट ठेवून द्यायचे. 15 मिनिटानंतर बघू आपण.